करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 9 गुणरूप नाम. समास पहिला आशंका नाम. श्रीराम समर्थ. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच बघा प्रार्थनेने करून दिली ना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा कोण, तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु. कार्याला सुरुवात झालेली आहे. मतच मानले श्रीमताचं. कारण आपण लोकांचं खूप ऐकत होतो, अजूनपर्यंत ऐकतो आणि तोंडावर पडतो. मतच श्रीमताचं जर आपण ऐकलं, खुद्द भगवंताच्या वचनावर जर आपण ठाम असू, तर नक्कीच बघा, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय देऊन. या बोधातून संपूर्णपणे दास घडला पाहिजे. लोक आपल्याला बिघडवणारी आहेत, बरोबर की नाही. लोक कोणती बघा, विषय वासना, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता. द्वैताचा भाग नाही, आपल्या अद्वैताचा भाग चालू आहे. कारण पहावे आपणास आपण म्हणून दशक 9 आलेला. 9चा अधिकार आहे. गुण रूप नाम. ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला रूप दिलेले आहे. गुण आणि अवगुणाचा भाग हा प्रत्यक्षपणे आपला आहे. रूप पाहता लोचनी हा भाग दिलेला. प्रत्येकाची रूप सेम आहेत का हो, समान आहेत? प्रत्येकाचे चेहरे समान आहेत का हो? नाही ना. जुळे जरी असले तरी फरक नक्कीच आहे. पण गुण आणि अवगुण यातला जो फरक ओळखतो तोच खरा ना. कारण आपण प्रत्यक्षपणे गुण दुर्लक्ष करत आहे आणि जास्त अवगुणांकडे भर देत आहे. म्हणून दशक 9 दिलेला आहे. गुण रूप नाम. आणि त्यातला समास पहिला आहे आशंका नाम. किती मनात शंका येतात हो. कोणी एखादा प्रश्न जर विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं, आपल्या मनामध्ये सारखे विचार चालूच राहत असतात. शंका येतं, संशय येतं. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे. निराकार म्हणजे समर्थ म्हणाले ज्याला आकारच नाही आहे. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वस्तूला आकार असतो, परंतु निराकार म्हणजे काय, ज्याला आकार नाही. निराधार म्हणजे काय, ज्याला आधार नाही. निर्विकल्प म्हणजे काय, कल्पना नाहीये, मज निरोपावे. या समासात बघा, श्रोत्यांनी अनेक शंका विचारलेल्या आहेत, म्हणून त्याला हे नाव दिलेलं असावं की प्रत्यक्षपणे श्रोता विचारतोय की निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, हे मला समजावून सांगा. निराकार म्हणजे आकार नाही, कसं सांगितलंय बघा. निराधार म्हणजे आधार नाही आणि निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्म. आपल्या या देहाला आकार आहे, आपल्या या देहाला आधार आहे,
आपल्या या देहाला कल्पना आहे, प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. देहाला संपूर्णपणे सर्व काही प्राप्त करून दिलेले आहे, परंतु परब्रह्म नाही. कारण परब्रह्माला जन्म नाही, परब्रह्माला मृत्यू नाही. आपला देह हा नाशिवंत आहे. भाग दिलेला आहे निराकाराचा. आपल्याला आकार दिलेला आहे की नाही? किती फूट उंची आहे, किती फूट बघा, प्रत्यक्षपणे लांबी रुंदी संपूर्णपणे आपला देह त्यामध्ये सामावलेला आहे. आपण सडपातळ आहोत का जाड आहोत का पतळा आहोत, बघा पहावे आपणास या. आपल्याला दिला की ना आकार? नक्कीच. निराधार म्हणजे बघा, प्रत्यक्ष म्हणजे काय, निराधार म्हणजे काय? आपल्या या देहाला चालवणारा कोण आहे? तर प्रत्यक्ष भगवंत आहे की नाही? त्याचाच आधार या देहाला आहे, म्हणून तर प्रत्यक्षपणे आपला देह चालत आहे. जर तो आधार नसता तर देह चालला असता का? देहाने एवढं कार्य केलेले आहे, खुद्द भगवंताने करून घेतलेले आहे, म्हणून तर ना. म्हणून या देहाला आधार कोणाचा? तर परब्रह्माचा. परंतु प्रत्यक्षपणे आपण काय म्हणत असतो? मीच केलेले आहे. आपल्या बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला अभिमान येत असतो, आपल्याला गर्व येत असतो, आपल्याला सर्व प्रकारे अहंकार आलेला असतो, कारण मीपणा आपल्यामध्ये गुंतलेला आहे. त्याला संपूर्णपणे बाहेर काढायचं म्हणजे काय? बघा, निराधार म्हणजे आधार नाही. आता निर्विकल्प म्हणजे काय? हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडला ना. कल्पना कोणाला येतात तो? आपण जागेपणी पण बघा, जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा सुद्धा आपल्या डोक्यामध्ये विचार येतात, कल्पना येतात, स्वप्न येतच असतात. आणि जिवंतपणी पण, जागेपणी पण आपल्याला स्वप्न येतच असतात. आपल्या मनामध्ये कल्पना येतच असतात, कारण मनच चंचल आहे. खुर्चीवर बसलोय तरी सुद्धा आपल्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहेच. परब्रह्माचं नामस्मरण नाही चालू. आपला देह स्थिर आहे बघा, प्रत्यक्षपणे त्या खुर्चीवर बसलेला आहे, परंतु मन चंचल आहे ना. तो कुठे गेलाय त्याचा तोची जाणे, बरोबर आहे की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्माचे. निरामय म्हणजे काय? निराभास म्हणजे काय? निरावेव म्हणजे काय? मजे निरोपावे. निरामय म्हणजे बघा, प्रत्यक्ष म्हणजे जलमय. भाग दिलेला आहे पुढच्या ओवीमध्ये. निरामय म्हणजे जलमय नाही. निराभास म्हणजे भासचीच नाही. निरावेव म्हणजे काही, त्याच प्रकारे निरावेव म्हणजे अवेव नाही परब्रह्मा. निरामय म्हणजे जलमय नाही. ज्याप्रमाणे निराभास म्हणजे भासचीच नाहीये, आणि प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर निरावेव म्हणजे अवेव नाही. जलमय बघा, प्रत्यक्षपणे पाऊस पण सुरू आहे. पावसाचं पाणी या पृथ्वी तलावर पडत आहे, या जमिनीवर पडत आहे. जमिनीतलं पाणी बघा, प्रत्यक्षपणे जमिनीवर असलेलं पाणी बघा, गटारामध्ये, नदी नाल्यांमध्ये, तलावामध्ये, विहिरीमध्ये, धरणामध्ये पाणी कुठे जातं? शेवटी मिळतं कुठं? सागरालाच ना, समुद्रालाच ना. म्हणजे प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे? निरामय म्हणजे जलमय नाही. आपल्याला भास होतातच ना. आपल्याला फक्त कोणीतरी सांगावं
आणि आपण त्यावर विश्वास ठेवावा. मग त्याच रस्त्याने गेलो की आपल्याला भास होत असतात. मग आपला देह घाबरत असतो, परंतु तिथे काहीच नसतं. आपल्या डोक्यामध्ये त्या कल्पना चालू असतात. त्या विचारांमध्ये आपला देह संपूर्णपणे गुरफटलेला आहे. निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निष्कलंक म्हणजे कलंक नाही, निरोपाधी म्हणजे उपाधी नाही, परब्रह्माचे. आता विचार करा, निप्रपंच म्हणजे काय, निष्कलंक म्हणजे काय आणि निरोपाधी म्हणजे काय? निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, कसा भाग दिलेला आहे. निष्कलंक म्हणजे कलंक नाही आणि निरोपाधी म्हणजे उपाधी नाही, परब्रह्माचे. आपला देह संसारामध्ये अडकलेला आहे, प्रपंचामध्ये अडकलेला आहे. परब्रह्म प्रपंचामध्ये आणि संसारामध्ये कधीच गुंतलेला नाही. निष्कलंक म्हणजे कलंक नाही. कुठला डाग लागलेला आहे का हो? आपण जे कार्य करत असतो, आपण जे गुण अवगुण करत असतो, त्याला डाग लागतो, परंतु प्रत्यक्षपणे ईश्वराला कधीही डाग लागत नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे, निरोपाधी म्हणजे ज्याला उपाधी नाहीये. आपण उपाधीसाठी काय काय करत असतो. माझं नाव कसं जगामध्ये रोशन होईल यासाठी आपण काय काय करत असतो. परंतु ज्याचं संपूर्णपणे विश्व आहे, विश्वाचा मालक आहे, तरीसुद्धा तो उपाधीपासून दूर आहे. कारण मला उपाधीचा शेंदूर लावू नका. सद्गुरू साक्षात वचन आहे. परंतु आपण थोडंसं काय दान केलं ना, मंदिरामध्ये असू दे किंवा कुठे कार्यक्रम असू दे, लगेच मी एवढे पैसे दिले, मी मंदिरासाठी एवढा खर्च केला, मी लोकांना एवढे जेवायला घातलं. काय केलंस ते? सर्व सांगून मोकळा झाला. हा तुझा मीपणा होता. म्हणून भाग कसा दिलेला आहे, निरोपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय, निरापेक्षा म्हणजे काय, मजे निरोपावे. निरोपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही, परब्रह्माचे. आता विचार करा, आपण उपमा कोणाला देतो, बरोबर की? ज्याने एखादं चांगलं कार्य केलं त्याला आपण उपमा देत असतो. नावं ठेवण्यासाठी आपल्याला पुढे उभं करावं, कारण आपण दुसऱ्यांची बघा संपूर्णपणे इज्जत काढून मोकळे असतो. आपल्याला जर कोणी काय बोललं की आपल्याला चटकन राग येतो, परंतु आपण इतरांना बोलत असताना आपल्याला हसू येत असतं की नाही, कारण तेव्हा चांगलं वाटतं. परंतु निरालंब म्हणजे अवलंबन नाही. आपण कोणावर तरी अवलंबून असतो, तो येईल आणि माझं काम संपूर्णपणे पूर्ण करेल, किंवा हा माझा मित्र येईल, किंवा माझे आई वडील येतील, मला मदत करतील. आपण अजून अवलंबून आहोत. परंतु प्रत्यक्षात आपण कोणावरही अवलंबून राहता. आपण एखादं कार्य उत्तम रीतीने जर पाडलं, समर्थ म्हणाले, जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेचे कष्टात गेला तोची भला. जर प्रत्यक्षातपणे जर उत्तमाचं कार्य केलं, कोणावरही न अवलंबून राहता जर कार्य केलं, तर नक्कीच यश प्राप्त नक्कीच होणार आहे. निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही. आपण अपेक्षा करत असतो. आपण अपेक्षा का म्हणून धरायच्या? आता खरं पाहता आपण अभ्यासच केलेला नाही आणि आपण अपेक्षा करत असतो, आपल्या घरातल्या अपेक्षा करत असतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी 80 ते 90% या परीक्षेला नक्कीच
मार्क्स मिळवून आणणार. आपली काय असते? अपेक्षा असते. आणि आपण कोणावर अवलंबून आहोत? आपण अभ्यास केलेला नाही आहे. आपण पुढच्या विद्यार्थ्यावर आणि मागच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहोत की नाही? मग आपली अपेक्षा काय? फक्त कसं तरी मी पास होणार. परंतु आपल्या घरच्यांची अपेक्षा काय असते? 80 ते 90% मिळवूनच आणणार. म्हणजे शेवटी काय होतं? ज्यांनी प्रत्यक्षपणे बघा आपल्यावर विश्वास टाकलेला आहे त्याचा आपण विश्वासघात केलेला आहे. आई वडिलांची अपेक्षा काय आहे? मुला मुलींनी 80-90% मार्क्स मिळालेच पाहिजे की नाही. परंतु आपण अभ्यासच केला नाही. त्यांच्यासमोर फक्त पुस्तकं उघडली, पुस्तकं बंद केली, अभ्यास त्यातला काहीच केला नाही. फक्त दाखवापुरतं फक्त अभ्यास करायचो, म्हणजे पुस्तकं उघडायचो, पानं पलटायचो, त्यांना वाटायचा अभ्यास करतो. परंतु आपण अभ्यास केला नाही आहे, दुसऱ्यांवरती अवलंबून राहिलो आणि शेवटी जे व्हायचं ते आपल्याला त्याचं फळ प्राप्त झालं की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, मज निरोपावे. आता निरंजन म्हणजे काय? त्याच प्रकारे बघा, निरंतर आणि निर्गुण भाग कसा दिलेला. निरंजन म्हणजे जेथे जन नाहीत, सर्व लोकांची वृष्टीच बघा तेथे झालेलीच नाही. आणि निरंतर म्हणजे कमी, अधिकपणाचा परिणाम नसलेले. आणि निर्गुण म्हणजे जी गुणरहित आहेत ते परब्रह्म सांग. जर आपण पाहायला गेलो, निरंजन दिवा असतो बघा, दिवा, दिव्याला सुद्धा आपण निरंजन म्हणतो की नाही? नक्कीच. त्या निरंजनामध्ये, त्या दिव्यामध्ये आपण तेल ओतल्यावर कापसाची वात असते. कापसाची वातीला बघा आपण काय करतो? पेटवतो की नाही? ती कापसाची वात हळूहळू जळत त्या तेलाबरोबर कमी होत जाते. परंतु त्या निरंजनामध्ये असलेला तेल, त्या दिव्यामध्ये असलेला तेल, त्याची पुण्याई बघा प्रत्यक्षपणे कुठपर्यंत? ज्या दिव्यामध्ये जेवढं तेल आहे तिथपर्यंत दिवा चालू राहणार. उजेड सर्वांपाशी आहे, बरोबर की नाही? आपण संध्यावंदन म्हणतो की नाही? दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडले मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, देहातील अज्ञान नाहीसी हो, ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड श्रीसेवा दास्य भक्ती प्राप्त हो, घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो, दिवा जळो देवापाशी, उजेड पडो सर्वांपाशी. दिवा जळो देवापाशी, देवाजवळ आपण दिवा पेटवलेला आहे, परंतु उजेड मात्र सर्वांपाशीच आहे. फक्त निरंजनाची इथेच आहे का? निरंजनाच्या खाली बघा संपूर्णपणे अंधार असतो आणि आजूबाजूला संपूर्णपणे उजेड असतो. परंतु आपला देह काय करतो? आपला देह कसा चमकेल हे पाहत असतो आणि इतरांकडे कायम अज्ञानाने पाहत असतो. हाच फरक दाखवला. म्हणून निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही. आता अंतर आपल्या आणि देवामध्ये किती अंतर असावं हेच आपण पाहत असतो ना. परंतु आपल्यामध्ये आणि देवामध्ये कधीच अंतर पडता कामा नये. मी देवाचा आणि देव माझा. ज्या प्रकारे अंतर आलं की समजायचं आपल्याला प्रत्यक्षपणे दुःख आहेतच, प्रसंग आहेत, संकट आहेत आणि संपूर्णपणे अज्ञान पसरलेलं आहे. जर त्यामध्ये अंतर नसेल तर खरंच बघा प्रत्यक्षपणे मागच्या समासामध्ये सुद्धा ओवी लिहून ठेवलेली होती. अंतरी गेलिया अमृत
बाह्य काया लखलखित, त्याचप्रमाणे देह हा उजळून निघेल. म्हणून निरंतर म्हणजे काय? काय सांगितलं? निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणच नाही. आता गुण आणि अवगुण दाखवलेलेच आहेत. गुण कोणते आणि अवगुण कोणते? चांगले गुण आपल्याकडे आहेत का हो? विचार जर केला, चांगले गुण आपल्यामध्ये आहेत आणि वाईट गुण पण आपल्यामध्येच आहेत. परंतु प्रत्यक्ष पाहायला गेलो, जी संगत आहे त्या संगतीप्रमाणेच, बरोबर की नाही, एखादा मनुष्य वाईट कार्य करत असतो, परिस्थिती त्याला संपूर्णपणे हाताळते. म्हणून गुण आपले चांगले असावे. आपली वर्तवणूक कशी आहे, आपल्याला दिलेले संस्कार कसे आहेत, त्याचप्रमाणे बघा, निसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय, निश्चळ म्हणजे काय, मज निरोपावे. निसंग म्हणजे संगचीच नाही. आपण लहानपणापासून आपण आपले मित्र आहेत की नाही? आहेत. मोठे झाले तरी तेच मित्र आपल्यासोबत आहेत की नाही? बघा, शाळेमध्ये पहिलीपासूनचा जो मित्र आहे तो 12वीपर्यंत तो त्याच वर्गात आहे, सोबत आहे ना. परंतु संगत कशी आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आपण वाईट मार्गाला जर गेलो, शेवटी काय आहे? जमा नावे शून्याकार. आपल्या मुखातून येणारे शब्द जर वाईट असतील, बरोबर की नाही, ज्याप्रमाणे जी संगत आहे त्या संगतीप्रमाणे जर राहिला तर नक्कीच बघा, ज्याप्रमाणे जन्म आहे त्याचप्रमाणे या जन्मामध्ये आपल्याला देह सार्थकी लावता यायला. आता प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे, निसंग म्हणजे संगची नाही. पाहायला जर गेलो, आपण आपली संगत बघा, प्रत्यक्षपणे मित्रांच्या संगतीमध्ये जर आपला देह लागलेला आहे, त्यांच्या नादी लागलेला आहे, विषय वासनेमध्ये देह अडकलेला आहे, त्यातून बाहेर सुटायचं आहे. म्हणजे संगत प्राप्त करून कोणी घेतली? मित्र आपल्याला बोलवायला आलं की आपण मित्राला बोलवायला गेलो? वाईट वासनेमध्ये ज्यावेळी देह आपला अडकतो ना, बघा, प्रत्यक्षपणे आपण त्यातले नसतो, परंतु आपण त्यांच्यामध्ये अडकले जाऊ शकतो ना. आणि एकदा का अडकले की समजायचं त्या विषय वासनेनी संपूर्णपणे आपल्या लेखाजोखाच बाहेर काढत असतो. म्हणून सावधान. का सांगितले? निसंग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही. आता बघा, निर्मळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नाही, आणि निश्चळ म्हणजे चलन नाही. निश्चळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी चलन वळण नाहीये. आता विचार कर, निर्मळ म्हणजे मळचीच नाही. पाण्यामध्ये बघा, समुद्रामध्ये कधी कचरा पाहिलीत का हो? सर्व किनाऱ्यावर ढकलून देते. समुद्र स्वतःहून कधीच कचरा घेत नाही. जे काय असेल ते किनाऱ्यावर फेकून देतो आणि पाणी निर्मळ, जिथे मळच नाही. परंतु आपण चांगलं पाणी पित नाही, वाईट पाणी आपण पितो. म्हणजे काय? आता वळखा, एवढ्या विषय वासनेने संपूर्णपणे देह अडकलेला आहे. बघा, आपल्याला लिहिता वाचता येत, तंबाखूमुळे कॅन्सर होतो, कर्करोग होतो, लिहिलेलं आहे, तरीसुद्धा आपण खातो की नाही? ही जी वाईट वासना आहे ती दूर गेली पाहिजे. दारूमुळे बघा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेले.
निर्मळ म्हणजे मळच नाही, निर्मळ असलेला पाहिजे देह. परंतु प्रत्यक्षपणे बघा भाग कसा दिलेला आहे. निश्चळ म्हणजे चळण नाही परब्रह्माचे. निशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, मजे निरोपावे. निशब्द म्हणजे शब्दच नाही, निर्दोष म्हणजे दोषच नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही, परब्रह्माचे. आता निशब्द म्हणजे शब्दच नाही. बघा आपण एखादं बघा कोणी एखादं चांगलं कार्य केले ना, किंवा आपल्या घरातील लोकांनी एखादे चांगलं काम केलं ना, तर आपल्याला अभिप्रेत सांगतात, ह्याविषयी काहीतरी बोल. आपण काय म्हणतो, अरे माझ्याकडे शब्दच नाही आहेत, एवढं चांगला परफॉर्मन्स केलेला आहे, एवढे त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे. म्हणजे काय, निशब्द म्हणजे शब्दचीच नाही, निर्दोष म्हणजे दोषाची नाही. आता गुण आणि दोष भाग कसा दिलेला आहे. आपल्यामधला जो बघा प्रत्यक्षपणे अवगुण आहे तो बाजूला सोडून जे काही गुण आहे ते चांगले प्रकारे बघा आपल्याला निभावता आले. निष्काम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय, निष्कर्म म्हणजे काय, मज निरोपावे. निष्काम बघा अखंड श्री सेवा, निष्काम दास्य भक्ती घडली पाहिजे. जेथे कामच नाही आहे, काम क्रोध लोभ मध्य मत्सरदंभ संशय चिंता या विकारांना दूर ठेवायचं आहे. निर्लेप म्हणजे जेथे लेपच नाही आहे, आणि निष्कर्म म्हणजे ज्याच्या ठिकाणी कर्म संभवतच नाही आहे ते परब्रह्म जाणता यायला हवं. अनाम्य म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय, अप्रत्यक्ष म्हणजे काय, मज निरोपावे. अनाम्य म्हणजे नामची नाही. आता आपल्याला बघा जन्म झाल्यावर आपल्याला नाव प्राप्त झाले की नाही, आपली 5वी 12वी बारसा घातला की नाही, नाव आलं की नाही. आपण बिन नावाचा आहोत का, नाही आहे, नाव आहे. अनाम्य म्हणजे ज्याला नामच नाही आहे. अजन्मा म्हणजे त्याला जन्मच नाही आहे. आता आपण म्हणतो ना ईश्वर आहे, परमेश्वर आहे, परंतु बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो त्याला नाव नाही आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. म्हणून सद्गुरू साक्षात दिलेला आहे. अजन्म म्हणजे जन्माची नाही, आणि अप्रत्यक्ष म्हणजे जे प्रत्यक्ष नाही ते परब्रह्म. आता अप्रत्यक्ष म्हणजे काय बघा, प्रत्यक्ष नाही आहे परब्रह्म ते. ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू नाही आहे, आणि अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही. ते परब्रह्म आपल्याला जाणता यायला हवं. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अक्षय म्हणजे काय, मज निरोपावे. अगणित म्हणजे काय, भाग कसा दिलेला आहे. अगणित म्हणजे गणित नाही, अगणित म्हणजे ज्याला मर्यादा नाही, आणि अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही. अकर्तव्य म्हणजे ज्याला कर्तव्यता नाही आहे, आणि अक्षय म्हणजे क्षयच नाही, आणि अक्षय म्हणजे ज्याला क्षयच नाही ते परब्रह्म. अगणित म्हणजे ज्याला मर्यादा नाही आहे. बघा प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वस्तूला आपल्याला सुद्धा एक मर्यादा आहे. ती जर ओलांडली ते शेवटी होतच नव्हतंच होणार आहे. म्हणून अगणित म्हणजे ज्याला मर्यादा नाही. आता आकाश आहे बघा, आकाशामध्ये जर वरती पाहिलं संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला आपल्याला चांदण्या पाहायला मिळतात, परंतु ते आपण प्रत्यक्ष मोजू शकतो का, नाही आहे, कारण ते अगणित आहे. तोच भाग दिलेला आहे. अकर्तव्य म्हणजे ज्याला कर्तव्यता नाही, माणूस असून उपयोगी नाही आहे, देह जन्माला येऊन फायद्याचं नाही आहे, त्याने काहीतरी कर्तव्य जी काय बघा मातृऋण पितृऋण कुळऋण गोत्रऋण आप्तेष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण जे काय आहेत ते फेडता यायला हवं. नुसतं जन्माला येऊन जर कर्तव्य केले नाही म्हणजे शेवटी काय, अकर्तव्य म्हणजे ज्याला कर्तव्य कळत नाही,
आणि अक्षय म्हणजे क्षयच नाही, ते परब्रह्म जाणारे. अक्षय म्हणजे याला क्षयच नाही आहे, बरोबर की नाही. अरूप म्हणजे काय, अलक्ष म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, मज निरूपावे. अरूप बघा, ज्याला रूपच नाही आहे. अल्प म्हणजे कमी आणि अनंत म्हणजे काय. आता अरूप म्हणजे ज्याला रूपच नाही आहे. मगाशी भाग आपल्याला समर्थांनी दिलेला आहे. अरूप म्हणजे काय, ज्याला रूपच नाही आहे. भगवंत ईश्वराचं कधी आपण रूप पाहिलं का. आपण मंदिरामध्ये जातो, अनेक प्रकारचे फोटो, अनेक प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात. परंतु खरा देव तो अंतरी चोरला से, सद्गुरु विन तो सर्व ठाई नसे. म्हणून अलक्ष म्हणजे जे वेगळे राहून पाहता येत नाही, आणि अनंत म्हणजे ज्याला अंत नाही आहे. आपल्याला अंत आहे ना. ज्याप्रमाणे आपल्याला मनुष्य देह, मनुष्य योनी प्राप्त झालेला आहे, ज्याप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे, त्याप्रमाणे आपल्याला मृत्यू हा नक्कीच आहे. आपल्याला अंत आहेच. जन्माची तारीख आहे, त्याप्रमाणे मृत्यूची तारीख केव्हा तरी असणारच, परंतु ती आपल्याला तारीख माहीत नाही आहे. परंतु परब्रह्माला कधी अंत नाही आहे. युगानुयुगे एकलाचे एक, चालवितो तिन्ही लोक, भाग कसा दिलेला आहे. कृते जनार्दनो, त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण, कलो श्रीपाद श्री वल्लभ. म्हणजे काय, तर अनंत म्हणजे अंतच नाही, परब्रह्माच. आधार म्हणजे काय, बघा. अपार म्हणजे काय, अढळ म्हणजे काय, अतर्क्य म्हणजे काय, मज निरूप. अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळची नाही, अतर्क्य म्हणजे तर्कत नाही, परब्रह्म. अपार म्हणजे ज्याला पारच नाही आहे. अढळ म्हणजे जे जसं आहे तसंच असतं. आता जर विचार केला, भिंत रचायची, बघा. एखादं घर बांधायचं आहे, घराला 4 भिंती बांधायचे. नुसत्या भिंती बांधून उपयोगी आहेत का हो. त्याला शेवटी काय करावं लागेल. प्रथमतः पाया हा उत्तमाचा असला पाहिजे, पाया हा भक्कम असला पाहिजे, आणि त्याच पायावर संपूर्णपणे आपल्याला इमारत असू दे किंवा घर असू दे, उत्तमाचा बांधायचा की नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे. अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळची नाही. ढळ केव्हा लागते, बघा. एखादं चांगलं बांधकाम नसेल, शेवटी पडणारच ना ती वास्तू. त्याचप्रमाणे हा देह दिलेला आहे. एवढं सर्व काही सुख प्राप्त करून दिलेलं आहे, तरीसुद्धा वाईट विषय वासनेला जर हा देह जात असेल, बरोबर की नाही, वाईट संगतीला जर जात असेल, तर प्रत्यक्षपणे याला काय आहे, शिक्षा आहे की नाही. म्हणून अढळ म्हणजे ढळची नाही. ढळ कोणाला लागली, तर या देहाला लागलेली आहे. कारण देवाने संपूर्णपणे हा देह फुकट दिलेला आहे, परंतु फुकट जाता कामा नये. परंतु आपण फुकट घालवल्याशिवाय राहत नाही आहे. अतर्क म्हणजे तर्कत नाही, परब्रह्म. त्यात तर्क वितर्क शेवटी येतात मनात, कोणीतरी बोलणारे असतातच, परंतु आपण समजावून घेतलं पाहिजे. बघा, अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय, अच्युत म्हणजे काय, मजे निरूपावे. भाग कसा दिलेला आहे, द्वैत आणि अद्वैताचा भाग आहे. अद्वैत म्हणजे काय आणि द्वैत म्हणजे काय. द्वैताचा जर भाग पाहायला गेलो तर संपूर्णपणे बाहेरची देख दुनिया, आणि अद्वैत म्हणजे संपूर्णपणे आतली दुनिया. आता विचार करा, बाहेरची आणि आतली दुनिया म्हणजे काय. अद्वैत म्हणजे काय, अद्वैत म्हणजे अदृश्य काय आणि अच्युत म्हणजे काय. अवेद म्हणजे काय, अधाह्य म्हणजे काय, अक्लेद म्हणजे काय, मजे निरूपावे. आता अछेद म्हणजे काय आणि अधाह्य म्हणजे काय आणि अक्लेद. अछेद म्हणजे जे छेदले जात नाही,
अधाह्य म्हणजे जे जळत नाही, आणि अव्यक्त म्हणजे जे पाण्याने बघा प्रत्यक्षाने वाकत नाही. जर पाहायला गेलो, एखादं लाकूड आहे बघा, लाकूड जर पाण्यामध्ये टाकलं तर तो तरंगेल की नाही? नक्कीच. जर तोच उचलून चुलीमध्ये टाकलं तर शेवटी काय घेणार? पेट घेईल की नाही? म्हणजे भाग कसा दिलेला आहे? अछेद म्हणजे काय, अधाह्य म्हणजे काय, अक्लेद म्हणजे काय, मला सांगितलंच पाहिजे. परब्रह्म म्हणजे सकळांपडते, तयास पाहता पाहणेची, एकळे अनुभवाते सद्गुरू केलिया. आता बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. ज्याचे वर्णन केले जात आहे ते परब्रह्म सर्वांच्या पलीकडे असून त्याचा शोध घेऊ लागलेला आहे. म्हणजे परब्रह्म म्हणजे काय? सकळ बघा, ज्याने संपूर्णपणे देह चालवलेला आहे, अजूनपर्यंत चालवत आहे आणि पुढे सुद्धा चालवणार आहे. परब्रह्म म्हणजे सकळांपरती, बघा जगाचा तो मालक आहे, विश्वाचा मालक आहे, जगदीश्वर आहे. परंतु तयास पाहता आपणच हे कळे अनुमता ते सद्गुरू केली. हे केव्हा कळेल, केव्हा अनुभव घेता येईल? ज्यावेळी सद्गुरू केलं तरच हे आपल्याला माहिती पडेल. नाही तर शेवटी दमा नावे शून्य काय. म्हणजे काय? आपण किती कार्य केले त्या कार्याला पोचपावती असते की नाही? एखादा कोर्स केला तर त्याला सर्टिफिकेट असतो की नाही? त्याचप्रमाणे आपण देवाची प्रार्थना केली, देवाची भक्ती केली, देवाची उपासना केली, देवाचं नामस्मरण केलं तर देव आपल्याला असंच सोडेल का? हो. मी देवाचा आणि देव माझा, हे नातं आपण टिकून ठेवता यायला हवं. आपल्याला जे काही कमी पडलेलं आहे ते बघा प्रत्यक्षपणे आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे कळे अनुभवमते सद्गुरू केली. का करायचं सद्गुरू? लोक म्हणतात सद्गुरू केली या, फक्त नावापुरतंच नाही आहे, अंतरी उत्तमाचा भाग आहे. आपल्याला प्रत्यक्षपणे अवलंबता आलं पाहिजे की बघा, ज्याप्रमाणे ज्याचं वर्णन केलं जातं ते परब्रह्म सर्वांच्या पलीकडे असून त्याचा शोध घेऊ लागल्यास आपण तेच परब्रह्म आहोत असा अनुभव सद्गुरू केला असता त्यांच्या कृपेने येतो. कारण गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. कोण आहेत? गुरु आहेत. परंतु प्रत्यक्षात पाहायला गेलो तर सद्गुरू मात्र कुठे आहेत? तर त्या पलीकडे. सद्गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः म्हणून भाग दिलेला आहे. परब्रह्म म्हणजे सकळांपरते, तयास पाहता आपणच इथे, हे कळे अनुभव मते सद्गुरू केलिया. त्याच्याच कृपेने संपूर्णपणे बघा, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय धुणी. परब्रह्म म्हणजे सकळांपरते, तयास पाहता आपण चिते, हे कळे अनुभव मते सद्गुरू केलिया. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अशंका नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.